चेअरमन, आपली आपली जी उमेदवारी आहे किंवा ही जी उद्याची निवडणूक होणार होती, मतदान होणार होतं, त्या संदर्भाने माहिती समोर येते की आपली जी निवडणूक होणार आहे उमेदवारीची, ती 20 तारखेला होणार आहे. तर काय माहिती आहे आपल्याकडे? या ठिकाणी ज्या ज्या उमेदवारीवर हरकती घेतल्या गेल्या ती हरकती फेटाळल्या गेल्या. फेटाळल्या गेल्यानंतर ते कोर्टामध्ये अपील केले गेले आणि कोर्टामध्ये अपील करत असताना उमेदवारांचं काही असं म्हणणं आहे की 25 तारखेला अपीलेचा निकाल झाला आणि 25 तारीखच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळं निकाल आधी झाला असता तर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले असते. अशा प्रकारचा युक्तिवाद झाल्यानंतर राज्यामधल्या अनेक नगरपालिकेच्या वेगवेगळ्या जागेच्या निवडणुकी 20 डिसेंबरला या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे. 4 तारखेला प्रोग्राम जाहीर होणार आहे आणि 4 तारीख ते 10 तारीख ज्यांना उमेदवारी मागं घेण्यासाठी संधी मिळाली नाही अशांसाठी 4 तारीख ते 6 तारीख हे उमेदवारी मागं घेण्यासाठी संधी दिलेली आहे आणि तिथून पुढं कंटिन्यू प्रचार होऊन 20 तारखेला मतदान होणार. अनेकांचा भ्रमनिराश झाला असेल, अनेकांनी तयारी केली असेल आणि त्यांची तयारी ह्या महिनाभराची, 1.5 महिनाभराची तयारी त्यांची या ठिकाणी जे तयारी केली ते आज या ठिकाणी फेल गेला असं म्हणणार नाही, पण त्यांच्या तयारीला 2 तारखेला मतदान व्हावं अशा प्रकारची तयारी केली गेली होती. पण ते पुढं 20 तारखेला 18 दिवस पुढे गेलेलं आहे. यातून मी एक पुस्तकामध्ये गोष्ट वाचली होती. यश तुमच्या हाती हे शिव खेरांचं पुस्तक आहे. त्यामध्ये एक मी गोष्ट वाचली होती की एक लेखक असतो आणि त्या लेखकाने आपल्या आयुष्यातील 3 वर्ष एक पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी खर्च केलेले असते आणि ते पुस्तक रायटिंग मध्ये लिहितो आणि आपलं पुस्तक योग्य आहे का, यात काय चुका आहेत का, यामध्ये काय अजून ऍड करायचं आहे का, असं म्हणून तो आपल्या मित्राकडे जातो. आपल्या मित्राला ते पुस्तक वाचायला देतो. मित्र आपल्या सवडीनं थोडं थोडं वाचत असतो. पण एके दिवशी मित्राला फोन जातो, पुस्तक तुझं वाचून झालं का? आणि ते पुस्तक वाचून झालं का म्हणल्यानंतर ते घरामध्ये पुस्तक शोधतो. आपल्या पत्नीला विचारतो, इथं पुस्तक हे होतं इथं लिहिलेलं, ते काय केलं? मला वाटलं ते रद्दी आहे आणि मी ते चुलीत जाळून टाकली. मित्र हताश होतो. परत पुन्हा एकदा तयारी करतो आणि 3 वर्षात पुस्तक लिहिलेलं ते परत 6 महिन्यात लिहितो. म्हणजे 3 वर्षाची त्याची तपस्या फेल गेलेली असती तरी देखील उभारी घेऊन तो 6 महिन्यात लिहितो. त्याच पद्धतीने जे आम्ही प्रचार केलेला आहे, हे आमचा प्रचार व्यर्थ न जाता पुन्हा एकदा आम्ही जोमानं तयारी करू आणि 20 तारखेच्या निवडणुकीसाठी तयार राहू. या प्रभाग क्रमांक 3 मधले मतदार असतील किंवा प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदार असतील, मावळ शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगराध्यक्षासाठी सिद्धीताई वस्त्रे व साखरबाई बरकडे यांच्या धनुष्यबाणासमोर बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारचं आव्हान करतो. तसेच या ठिकाणी आमच्या ॲडव्होकेट विनोद कांबळे यांच्या मातोश्री व नगराध्यक्षासाठी सिद्धीताई वस्त्रे प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहेत. यांना देखील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून यांना प्रचंड मताने विजय करावे अशा प्रकारचं आव्हान या 2 प्रभागातल्या लोकांना करतो. तसंच मोहोळ शहरातल्या सर्व सुजाण मतदारांना देखील आपल्या मार्फत आव्हान करतो की या मोहोळ शहरामध्ये वेगवेगळ्या स्कीमा आणायच्या असतील, वेगवेगळ्या पद्धतीने विकास करायचा असेल तर आपल्या मोहोळ शहरातल्या लोकांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. सरकार 4-4.5 वर्षे हलणार नाही. त्यामुळं आपल्या मोहोळ शहराचा विकास करून घ्यायचा असेल तर शिवसेना धनुष्यबाण
यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्या रस्त्याचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, उद्यानाचा प्रश्न असेल, गाळ्याचे प्रश्न असतील, इलेक्ट्रिक बसचा प्रश्न असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर एकच उत्तर आहे, धनुष्यबाण. धन्यवाद.